ग्रामीण भागातल्या लोकांनी लिहिलेल्या गाहाया आहेत. हं. त्यामुळे ग्रामीण संस्कृतीचा त्याच्यामध्ये असणारा उल्लेख हाच जास्त आहे. हं. किंवा भाकरी घेऊन जाणारी बाई हं, हं. ती एक वेगळी पोझिशनच आहे. बरं. पाऊहारी असं तिला म्हटलंय. एकाड एक गाहेमध्ये हं. त्या नायिकेची सखी, हं. सखीला गुपित सांगणं, सखीनं सल्ला देणं. हं. महाराष्ट्रामध्ये आपल्याला हत्ती हत्ती फारसे दिसत नाही. नाही. पण तेव्हा हत्तींचा संदर्भ खूप आहे. प्राकृत भाषेच्या वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळे प्रकार ज्याला म्हणता येईल असे होते. जसं महाराष्ट्री प्राकृत नक्कीच. यातल्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत हं. त्या आपण नक्कीच पुढे नेऊ शकतो. नमस्कार. पर्ण डिजिटल दिवाळी अंक 2023 मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. यावर्षीच्या दिवाळी अंकाचा विषय आहे संस्कृती. सध्याची जी सामाजिक परिस्थिती आहे, सामाजिक बदल आहेत, यामध्ये संस्कृती नेमकी काय आहे हे येणाऱ्या नवीन पिढीला समजावं असा यामागचा हेतू आहे. संस्कृती म्हणजे फक्त सणवारच का, टिकली लावायची का, किंवा फक्त साडीच नेसायची का, असं सगळ्यांना वाटतं. आणि म्हणून मग या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी आपण हा विषय ठरवलेला आहे. संस्कृती ही जशी मौखिक परंपरेने चालत आलेली आहे, तशीच ती लिखित स्वरूपामध्ये सुद्धा आहे. गाथा सप्तशती हा जो ग्रंथ आहे, याच्यामध्ये संस्कृतीबद्दल अनेक संदर्भ आहेत. आणि म्हणूनच आज आपण या विषयाशी संवाद साधणार आहोत, की या पुस्तकामध्ये संस्कृतीविषयी काय लिहिलंय, काय दडलंय. आणि हा संवाद साधण्यासाठी माझ्याबरोबर आहेत डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी. या विषयाचा त्यांचा अभ्यास आहे. अनेक त्यांचे व्हिडिओ आपण बघितले तर संस्कृती विषयाशी जोडलेलेच आहेत. गणपतीमध्ये गणपतीबद्दलची खूप छान माहिती त्यांनी लोकांना दिली होती. आणि आता हरिपाठाची माहिती त्या अशाच अंगाने नवीन बदलाचे त्याच्यामध्ये अंतर्भाव करून नव्या आणि जुन्याची सांगड घालून लोकांना सांगण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. आपण आपल्या विषयाकडे जाऊयात. डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी संवाद साधूयात. नमस्कार मॅडम. गाथा सप्तशती या विषयाच्या अनुषंगानं आपण संस्कृतीकडे बघणार आहोत. काय आहे हा ग्रंथ आणि त्याच्याबद्दल सांगा. संस्कृती म्हणजे काय? तर संस्कृती म्हणजे जगण्या वागण्याची रीत. आपली एक विशिष्ट जगण्या वागण्याची रीत आज आपण ठरवून घेतली आहे. आणि प्रत्येक मागच्या पिढीला वाटतं की पुढच्या पिढीची ती वेगळी आहे. आपल्याला हे जाणून घ्यायला खूप मजा येईल, खूप गंमत वाटेल की 2000 वर्षापूर्वी या महाराष्ट्रात राहणारे आपले पूर्वज त्यांची जगायची संस्कृती काय होती. गाहा सप्तशती हा ग्रंथ काय आहे? तर सातवाहन राजा हाल याचं राज्य केव्हा होतं? तर सातवाहनांचं महाराष्ट्रावर, कर्नाटकातल्या काही भागावर आणि थोडंसं आंध्र प्रदेशातला काही भाग, म्हणजे ज्याला आज आपण आंध्र प्रदेश म्हणतो, या भागामध्ये राज्य होतं इसवी सन पूर्व 230 ते इसवी सनानंतर 230 या काळामध्ये. यांच्यातला जो हाल राजा होता तो अतिशय रसिक होता. त्याला काव्याची, वाङ्मयाची उत्तम जाण होती. आणि या राजांनी महाराष्ट्रातल्या जनतेला असं आवाहन केलं की तुम्ही म्हणजे सामान्य माणसांनी रचलेल्या, आपण ज्याला आता चारोळ्या म्हणतो ना, म्हणजे 4-4 ओळीच्या कविता, अशा मला पाठवा आणि मी त्याचा एक संग्रह प्रसिद्ध करेन. लोकांनी त्या पाठवल्या. आणि गंमत अशी की महाराष्ट्रातनं त्याला किती चारोळ्या मिळाल्या असतील? 1 कोटीहून कशा जास्त. स्वरूपातल्या असाव्यात बाबा? लिखित मध्ये होत्या, ताम्रपटावरती होत्या? त्या चारोळ्या ह्या लिखित स्वरूपात त्याला पाठवल्या होत्या. आणि प्रत्येक चारोळीमध्ये वेगळ्या माणसांनी ती रचलेली. त्यामुळे त्याच्यामध्ये एक वेगळी कल्पना, म्हणजे एक एक चारोळी म्हणजे एक एक गोष्ट असं म्हणतात. आणि 1 कोटीहून जास्त त्याच्याकडे आल्या असं त्या गाहा सप्तशतीच्या पहिल्याच गाहेमध्ये असं म्हटलंय की. आणि मग त्यांनी काय केलं, त्या हाल राजांनी त्या संपादित केल्या आणि त्यातल्या 700 निवडल्या. आणि मग त्या 700 ज्या होत्या त्या त्यांनी कोश स्वरूपामध्ये, गाहा कोश असं याला म्हणतात. ही जी संस्कृती होती की बाबा लिहिणं आणि ती संपादित करणं आणि त्याची गरज ओळखणं, हे त्या काळात सुद्धा होती. नक्कीच असणार. आता यामध्ये पण असं आहे की ही सगळी गोष्ट आपल्याला या गाहेतल्या उल्लेखावरनं कळते. त्या काळचं काही सापडलं नाही तरी. त्यामुळे पसरल्या कशा, तर त्या मौखिक परंपरेतनच पसरल्या असणार. बरोबर. पण या संकलित केलेल्या ग्रंथाच्या अनेक प्रती
लोकांना मिळाल्या हम्म, 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 आणि मग त्या प्रतींवरनं खरं तर 21व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये हम्म. यावरती संकलित असं संपादित असं पुस्तक आपल्याला प्राप्त झालं. त्यापूर्वी वेबर नावाच्या एका इंडॉलॉजीचा अभ्यास करणाऱ्या, हम्म, भारतीय विद्यांचा अभ्यास करणाऱ्या एका अभ्यासकानं या गाहांचा अनुवाद, हम्म, काही गाहांचा हम्म. हा जर्मनमध्ये पब्लिश केला बर. आणि जर्मनीमधल्या एका मासिकामध्ये त्यांनी प्रसिद्ध केला. तेव्हा जगाचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं हम्म. आणि त्यावेळी भारतीयांनाही कळलं की आपल्याकडे असा काहीतरी ग्रंथ होता. कारण या ग्रंथाचा विषय हा धार्मिक नसल्यामुळे तो काही फार कौतुकाने जोपासला गेला नाही म्हणजे सप्तशती म्हणजे देवीचं काही असावं की काय असं असं वाटतं. वाटतं. हम्म, पण ते देवीचं काही नसून हम्म. ह्या काय आहेत तर संस्कृतीच साध्या सगळं. माणसांच्या गोष्टी आहेत आणि मग त्यामध्ये प्रेमाच्या गोष्टींचा भाग खूप आहे. त्यामुळे मानवी मन, मनातले विचार, परिस्थितीचा माणसाच्या मनावर होणारा परिणाम, त्यावेळी त्याच्या मनात येणाऱ्या भावना, ह्या साध्या गोष्टी आणि त्या खूप रिलेट करता येतात आपल्याला. आणि त्याची अनुक्रमणिका बघितली तर ग्रामीण नागरी संस्कृती आहे, हो. शेती आहे, वन आहे, असे अनेक संस्कृतीशी संबंधित सगळे विषय आहेत. आपण आता प्रत्यक्ष आपल्या संस्कृतीकडे जाऊयात. ग्रामीण आणि नागरी संस्कृती ही कशी होती, त्याचे काय संदर्भ आहेत? आता यात प्रामुख्याने कसं आहे तर ग्रामीण भागातल्या लोकांनी लिहिलेल्या गाहाई आहेत. हम्म, त्यामुळे ग्रामीण संस्कृतीचा त्याच्यामध्ये असणारा उल्लेख हाच जास्त आहे. हम्म, अर्थातच शेतीप्रधान आपला देश आहे तो तेव्हाही होता. हम्म, त्यामुळे शेतकऱ्याच्या घरातली इतर यंत्रणा, हम्म, त्याचं शेती करणं, त्या हम्म, शेतात कामाला येणाऱ्या स्त्रिया, हम्म, या सगळ्यांचे एकमेकांशी संबंध आल्यानंतर त्यामध्ये होणारी प्रेमप्रकरणं, हम्म, अशा सगळ्या गोष्टींचा हम्म, यात हम्म, उल्लेख आहे. हम्म, एक खूप महत्वाची गोष्ट याच्यामध्ये मला दिसली हम्म, आणि ती म्हणजे आपण जे आता म्हणतो की व्यापार किंवा नोकरीच्या निमित्ताने हम्म, घरातल्या मुख्य पुरुषांनी हम्म, कमवण्यासाठी हम्म, बाहेर जाणं. हम्म, हम्म, म्हणजे शेती ज्या ज्या घरांमध्ये आहे तिथे सुद्धा हम्म, शेती ही काही पूर्णपणे पुरेशी अशी नाहीये हम्म, आणि म्हणून तो घरातला प्रमुख पुरुष जो आहे हम्म, तो बाहेर पडतोय आणि हम्म. काहीतरी नोकरी व्यवसाय करतोय. किंवा ज्याला शेतीला पूरक असे व्यवसाय. बरोबर, ज्याला आपण आपल्या समाजशास्त्राच्या दृष्टीनं स्थलांतर म्हणू. बर. स्थलांतर झाल्यानंतर हम्म, मागे काय होतं हम्म, आणि तिथे घडणाऱ्या घटना म्हणजे घरातला मुख्य पुरुष. हम्म, आता सातवाहन काळ जर बघितला तर तुझ्या लक्षात येईल हम्म. की तेव्हा रोमन साम्राज्याशी आपला व्यापार सुरू झालेला होता बरोबर. आणि त्यामुळे व्यापारासाठी घरातला पुरुष हा बाहेर पडत होता. हम्म, तो कुठेतरी नगरांमध्ये जात असेल. हम्म, हम्म. पण मागं राहिलेल्या ज्या त्याच्या स्त्रिया, बायको त्याची बायको. हा. आणि ती तिच्या सासू सासऱ्यांबरोबर राहतीये, घरात लहान दीर आहे त्याच्या बरोबर राहतीये हम्म, आणि मग घडणारे प्रसंग हम्म, याचं चित्रण याच्यात आहे. हम्म, त्यामुळे थेट जरी उल्लेख व्यापाराचा नसला तरी हम्म, पतीचं परदेश गमवून हम्म, मग तो जाताना त्याला कशा पद्धतीनं निरोप द्यायचा, हम्म. तो येताना किंवा आल्यावर काय करायचं, असे खूप उल्लेख आहेत. अच्छा. त्यातनं या गोष्टी आपल्याला कळत जातात. मग यातूनच काही गाणी की बाबा विरहाची असतील किंवा एखाद्याचा मोठेपणा सांगणारी असतील, त्याचा उगम ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींमधूनच आला असावा असं. याला एक फार सुंदर नाव हम्म, राजा बढेंनी दिलंय. हम्म, राजा बढेंनी यातल्या सर्व गाहांचा मराठीमध्ये अनुवाद केला आणि तो कसा तर वृत्तबद्ध अनुवाद केला बर. आणि अतिशय सुंदर आकर्षक अशा रचना त्यांनी केल्या आहेत. हम्म, आणि त्या करत असताना त्यांनी म्हटलं की ही काय आहेत गाहा सप्तसई मधली ही गाणी म्हणजे महाराष्ट्रातल्या प्राचीन महाराष्ट्रातल्या लोकांची भावगीत आहेत. बरोबर. म्हणजे एकेका गाहेमध्ये इतक्या सुंदर रचना आणि इतके साधे साधे प्रसंग त्याच्यामध्ये दिलेत. हम्म, म्हणजे एक छोटा प्रसंग आहे नक्की. की एक सासू आहे हम्म, आणि ती आपल्या सुनेचं दुःख पाहून, कारण ती सून दुःखी झाली आहे हम्म, आणि तिचा नवरा परदेशी गेलाय. हम्म. त्यामुळे ती विरहामुळे दिवसेंदिवस बिचारी बारीक 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 होत चालली बर. आणि त्या सासूच्या मनामध्ये फार म्हणजे तिला वाईट वाटतंय आपल्या सुनेची ही अवस्था बघून. सासू सुनेच्या नात्याच्या ज्या ज्या म्हणून गाहा याच्यात आहेत ना हम्म. त्या सगळ्या दोघींच्या प्रेमाच्या आहेत. म्हणजे सकारात्मक आहेत. एकही भांडणाची गाहा नाहीये बरं याच्यात. अत्यंत प्रेमाने दोघी एकमेकींशी वागतायत अशाच सगळ्या गाहा आहेत. अरे वा. त्यामुळे आपल्याकडे ही पण म्हणजे परंपरा आता आहे. आपण न्यूज चॅनल वरती बघतो सगळीकडे भांडणं आहेत, पण इथं खरंय. मात्र हे सकारात्मक चित्र. त्यामुळे आपण हे सांगायला हरकत नाही की आपल्याकडे न भांडण्याची परंपरा सुद्धा आहे. नक्कीच. आणि या एका गाहेमध्ये हम्म, ती सून सासूला नमस्कार करायला वागते. हम्म, तर ती इतकी बारीक झाली आहे हम्म. की तिच्या हातातल्या बांगड्या आहेत ना त्या अशा गळून पडतात बर. आणि मग ते पाहून
त्या सासूचं मन इतकं भरून येतं की तिच्या डोळ्यात पाणी येतं. बर. पण तरीही तिला धीर द्यायचा आहे म्हणून ती हम्म. आपलं तोंड लपवते, हम्म. अश्रू पुसते हम्म. आणि मग तिला म्हणते, "काळजी करू नकोस हां बाळ, तो येईल लवकर." तर हे अशा प्रकारचे छोटे-छोटे भावना प्रसंग सगळ्या गुंतलेल्या आहेत याच्यामध्ये असं यामध्ये दिसतं. आहेत. म्हणजे ग्रामीण भागाशी, ग्रामीण जीवनाशी ह्या सगळ्या गोष्टी जडलेल्या आहेत. खरंय. व्यवसाय जोडला, गाणी जोडली आणि तसंच मग नृत्यातून म्हणा किंवा इतर कलांच्या माध्यमातून संस्कृती जोपासली जाते असं त्याच्यामध्ये काही आहे का? हो, याच्यामध्ये खरं कसं आहे ना, की लोकांच्या जगण्या-वागण्यात त्या सगळ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे छोटे-छोटे प्रसंग आता उत्सव आणि सण म्हणशील ना, हां. तर स्त्रियांनी एकत्र साजरे करायचे सण. हं. मग एक असा छोटा प्रसंग आहे, की एका घरामध्ये आणि अतिशय मिश्कील, खट्याळ असे प्रसंग आहेत बरं का याच्यात. हं. एका घरामध्ये काहीतरी सणाचा प्रसंग आहे. आपण जसं सणावाराला सवाष्ण जेवायला बोलवतो, हं. तसं या स्त्रीनं, या गायकच्या नायिकेनं हं. आपल्या मैत्रिणीला घरी बोलावलं बोलावलं. सणानिमित्त जेवायला. आणि ती मैत्रीण छान नटून-थटून तयार होऊन आली. ती आल्यानंतर बर. हिचे यजमान हं. इतकी त्या मैत्रिणीची काळजी घ्यायला लागले, की ती म्हणाली, की "मी घरमालकीण आहे आणि ती पाहुणी आहे हे विसरू नका बरं." असं त्या म्हणजे एक गायत्री म्हणजे मिस्किल पण थोडंसं. छोटे-छोटे हं. प्रसंग, पण ते हं. सण कसे साजरे केले जायचे हं. 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 किंवा ह्या सगळ्या मैत्रिणी मिळून हं. अ, सण साजरा करण्यासाठी किंवा उत्सव साजरा करण्यासाठी म्हणून हं. होळीच्या वेळी हं. ह्या सगळ्या जणी नदीमध्ये, पाण्यामध्ये खेळायला गेल्या बर. आणि मग तिथे केलेली रंगांची उधळण, हं. मग तिथे हळदीचं उटणं लावून कसं स्नान केलं, बर. अशा सगळ्या गोष्टींचे उल्लेख आहेत. म्हणजे रंगपंचमीला, होळीला हळदीचं उटणं लावलं हां, गेलं किंवा असं. एरवी सुद्धा अंघोळीला. हं. उटण्याचे तर इतके सुंदर संदर्भ आहेत. एक असा हं. संदर्भ आहे, की जांभळाचं उटणं हं. हे ती जी नायिका आहे, हं. ती जांभळाचं उटणं लावून अंघोळ करतीये हं. आणि तिच्यावर अनुरक्त झालेला नायक हं. पण अजूनही अबोल आहे प्रेम, हं. बोलला नाहीये काही आणि तो काय करतोय, तर ती प्रवाहामध्ये जिथे अंघोळ करतीये, हं. तिथपासून खूप दूर, की इथलं पाणी तिकडे जाणार आहे. अशा ठिकाणी जाऊन तो थांबलाय आणि तो त्या पाण्याकडे कौतुकाने पाहतोय. बर. कारण वाह! त्या रंगाचा आणि त्याचा तिच्या शरीराला स्पर्श झाला. म्हणजे खूप सूचक अतिशय आणि तरल ज्याला म्हणू ना, हं. असे म्हणजे सगळे तुम्ही संदर्भ यात आहेत. जांभळाचं उठणं असं म्हणालात. म्हणजे हे निसर्गाशी जोडलेली संस्कृती पुन्हा सांगण्याचा अगदी, प्रयत्न. अगदी. अशी अनेक काय उदाहरणं देता येतील, की बाबा निसर्गाला जोडलेली ही आपली संस्कृती आहे. म्हणजे सगळ्या सणावारांना निसर्ग आहेच. पण आहेच. याच्यात आपल्याला या खूप सप्तशतीमध्ये. छोटे-छोटे प्रसंग आहेत, की आता एखादीचा पण पुन्हा सगळ्यामध्ये ना हं. भावनिक, हं. सजेस्टिव्ह ज्याला आपण म्हणतो ना, हं. तशा गोष्टी खूप प्रमाणात आहेत. हं. म्हणजे पती परदेशी जात असताना हं. तो निघालाय. हं. त्याला निरोप देतायत घरातले सगळे हं. आणि त्यावेळी तिच्या मैत्रिणीच्या, त्या हं. नायिकेच्या मैत्रिणीच्या एकदम लक्षात येतं, हं. की "अरे, तो मंगल कलश ठेवायचा राहिला." हं. तर प्रस्थान कलश असं त्याला म्हटलंय आणि त्याच्यात हं. काय-काय घालायचं? तर आंब्याची पानं घालायची, हं. पाणी घालायचं हं. आणि आंब्याचा मोहोर घालायचा. बर. कारण आंब्याच्या मोहोराचा जो वास आहे, हं. तर तो अतिशय आकर्षक असतो हं. आणि संदर्भ तुला माहिती असेल, की हं. कामदेवाला आंब्याचा मोहोर वाहून त्याची पूजा करतात. बरोबर. म्हणजे आंब्याच्या मोहोराचं कनेक्शन कुठेतरी प्रिय व्यक्तीची आठवण हो. किंवा काही एक शृंगारिक इव्हन सूचकता सधनता पण याच्याशी समृद्धी आहे. अशी आहे. तर त्याच्यामुळे तो मंगल कलश ठेवला, हं. की त्याला जेव्हा केव्हा आंब्याच्या मोहराचा वास येईल, तो जिथे हं. कुठे असेल हं. प्रवासात तेव्हा, हं. हं. तेव्हा त्याला घराची आठवण येईल आणि तो लवकर घरी येईल. बर. तर असे काही संदर्भ इतके छान नाही, आहेत. मग आता हा कलशावरून असं वाटतं, की मगाशी सुद्धा त्या उठण्याचं आपण उदाहरण दिलं, की घटना कुठलीही असो, त्याला ह्या सगळ्या सकारात्मकतेच्या गोष्टी आहेत, त्या जोडलेल्या आहेत, की आपण बाहेर जाताना दही देतो किंवा मंगल बरोबर, कलश देतो. म्हणजे आपल्या ज्याच्यावरती विश्वास आहे, त्या गोष्टी सांगण्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष बरोबर. प्रयत्न याच्यामध्ये केलेला आणि आहे. मातीशी जोडलेलं राहणं हं. किंवा आपल्या कुटुंबाशी, हं. या नातेसंबंधांशी हं. सतत कनेक्टेड राहणं. हं. म्हणजे आजकाल आपण फोनवर कसे कुठेही गेलो तरी कनेक्टेड असतो. हं. तसं हं. ते कनेक्शन राहण्यासाठी हे छोटे-छोटे धागे इथे असे सोडलेत, की हं. जे हं. बरोबर त्या माणसाला खेचून घरी आणतील. बरोबर आहे. म्हणजे आपण कुठलाही सण असो किंवा एकत्र साठीची ही योजना आहे. तेच संदर्भ इथं पण दिसतायत अगदी 2000 वर्षापूर्वी पूर्वी सुद्धा. सुद्धा. खरंय. म्हणजे कुठलीही गोष्ट असली तरी लोकांनी एकत्र येणं, त्यांच्या भावना व्यक्त करणं, रितं होणं आणि तो आनंद साजरा आनंद करणं. साजरा करू. बरं. आता व्यवसायाचा आपण उल्लेख केला. आपली बलुतेदारी पद्धत होती हं. आणि ती आपली एक संस्कृती होती, की आपल्याच घरात उगवणार, आपल्याच गावात पिकणार आणि ते एकमेकांनी गावातल्या गावात ते सगळं शेअर करणार. वाटतंय.
आता आपण जागतिकीकरणाकडे जातो आहोत, सगळंच खुलं झालेलं आहे. पण मग याच्यामध्ये हा व्यवसाय कशा पद्धतीनं वाढलाय असं काही त्याच्यामध्ये दिलेलं आहे का? व्यवसायाचे काही उल्लेख अगदी छान येतात. घड्याचा उल्लेख येतो, म्हणजे कुंभार असणं हा हं, आहे, हं, किंवा सुताराचा उल्लेख येतो, हं, त्यांनी काही घडवल्याचा. चित्रकाराचा उल्लेख येतो, हं, की एक चित्रकार एका घराच्या भिंतीवरती चित्र काढतोय, हं, हं, आणि त्या चित्रकाराकडे बघून हं, त्या नायिकेला काहीतरी आठवतं त्याच्या चित्राकडे, चित्र काढण्याकडे. हं. त्यामुळे अशा वेगवेगळ्या संदर्भामध्ये अशा वेगवेगळ्या कलांचे उल्लेख तर आहेत. गायकाचा उल्लेख आहे, बर नटीचा उल्लेख आहे, बर त्यानंतर शेतामध्ये काम करणारे जे मजूर हं, त्यांचा उल्लेख आहे. हं, शेतामध्ये दुपारच्या वेळी न्याहारी घेऊन किंवा भाकरी घेऊन जाणारी बाई, हं, हं. ती एक वेगळी पोझिशनच आहे. बर पाऊहारी असं तिला म्हटलंय, की ती अ, तिच्या धन्यासाठी किंवा कोण जे तिथे शेतात असतील हं. त्यांच्यासाठी जेवण घेऊन जाते, बर अशी ती बाई. हं, किंवा शेतात काम करणाऱ्या कलमगोपी असा हं, एक शब्द आहे. हं. कलमगोपी म्हणजे साळीच्या शेतामध्ये काम करणाऱ्या स्त्रिया. बर आणि यांच्या सुद्धा प्रेमप्रसंगातनं किंवा त्यांच्या हं, भावनिक प्रसंगांमधनं त्यांचे उल्लेख जागोजागी हं, 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 येतात. हं. या व्यतिरिक्त व्यवसाय म्हणायचे तर शिकारीचा उल्लेख आहे, बर किंवा दारोदार जाऊन शिकार केलेल्या प्राण्यांची कातडी गोळा करणारे लोक, हं, याचा उल्लेख आहे. हं, हं, म्हणजे हं, पुन्हा चर्मकार हं, हा जो एक गट आहे, हं, तर त्याचा कुठेतरी दुरान्वयाने इथे उल्लेख येतो. हं, आणि तो उल्लेख सुद्धा फार गंमतशीर आहे, हं, हं, की हं, त्या नायकाचं लग्न झालंय, हं, आणि लग्न झाल्यापासून तो त्याच्या त्या गृहस्थ जीवनामध्ये इतका रमला, हं, की तो शिकारीला जाईनासा झाला. हं, आणि मग दारावर आलेला एक तो कातडं गोळा करायला आलेला माणूस, हं. आणि त्याला ती आई सांगतेय, की आता आमच्याकडे काही बाबा तुला मिळणार नाही कातडं वगैरे, कारण हं. माझा मुलगा जातोच कुठे शिकारीला. बर ती कुरळ्या केसांची सून आल्यापासनं त्याचं लक्षच, म्हणजे हे सगळे इतके असे खटकेबाज संवाद, कौटुंबिक सगळ्या किंवा गोष्टी त्याच्यामध्ये म्हणजे आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मिश्किलता, हं, किंवा अशा ह्या प्रसंगांमधनं हे उल्लेख होत घेतात. त्यामुळे हं. ते असे वेचून काढायला लागतात. पण एक अच्छा. चित्र आपण त्यातनं तयार करू शकतो, की सोनाराचा उल्लेख आहे. बर तो तर फार छान पद्धतीने आहे. हं, 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 वेगवेगळ्या दिव्यांचा उल्लेख आहे. दिव्य म्हणजे काय? तर एखादी अशी अशक्य वाटणारी गोष्ट, हं, आणि ती करून हं, ज्या व्यक्तीवर कुठल्यातरी गोष्टीचा संशय आहे, हं. त्यांनी आपल्यावरचा संशय बाजूला करणे. बर म्हणजे उदाहरणार्थ, तर त्यांनी एखादं दिव्य करून दाखवायचं, हं, की मग त्याच्यावरचं जे काही आलेला आरोप आहे, हं, तर तो खोटा आहे असं हं, सिद्ध होऊ शकतं. हं, म्हणजे एखाद्याने चोरी केली आहे का? हं, तर त्यांनी अमुक-अमुक करायचं, आणि हं, मग त्याचा रिझल्ट काय आहे, हं. त्याच्यानुसार ठरेल की त्यांनी चोरी केली आहे की नाही. ते सोनार आणि ह्या सगळ्या दिव्यांकडे आपण आलेलो होतो. ती पण आपली एक संस्कृती म्हणायला हरकत नाही, की अशा पद्धतीनं कोणी वागत असेल तर त्याला त्याची जाणीव करून देऊन करून देणं, त्याच्यावरती मुलामा चढवणं आणि पुढे जाणं. पुढे जाणं. हं, पण दिव्यांविषयी आपण बोलत होतो, आणि त्यातला एक संदर्भ मला आता हं, आठवला, हं, की सोनाराचा उल्लेख आहे. हं, सोनार जेव्हा एखादा दागिना घडवतो, हं, तर तो दागिना घडवत असताना तो काय करतो, तर सोनं तापवतो हं. आणि ते गार करतो. बरोबर. परत तापवतो, गार करतो. आकार देतो. तर हं, अशा पद्धतीच्या एका दिव्याची सूचना किंवा दिव्याचं उल्लेखित आहे. हं, त्याला अग्निपानीय असं दिव्य म्हणूया, हं, की ते केलं असताना तुम्हाला पुण्य प्राप्त होतं, अशी एक कल्पना. हं, 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 आणि इथे आलेला संदर्भ आहे तो इतका रंजक आहे, की एका अतिशय देखण्या अशा नायिकेने हं, एक सोन्याचा कडदोरा हं, तिच्या कमरेला बांधलाय, हं, हं, कंबरपट्ट्यासारखा. हं, हं, आणि तो पाहून, तो हं, पाहणाऱ्या व्यक्तीला असं वाटतंय, हं, की तो जो सोन्याचा कडदोरा आहे ना, हं. तो जेव्हा घडला, बरं. तेव्हा सोनाराकडे हं, त्यांनी अग्निपानीय दिव्य केलं. कारण ते सोनं तापलं, गार झालं, तापलं, गार झालं. ते जे काही झालं, हं, त्याचं पुण्य म्हणून हं. त्याला इतक्या तिच्या जवळ जाण्याची संधी मिळाली. तर त्या त्या दागिन्याला कडदोऱ्याला दागिन्याला म्हणजे दागिन्याचं ते नशीबवान पण होतं, की तो नशीबवान त्याच्याकडे पण. गेला. पण म्हणजे अशा छोट्या-छोट्या गोष्टीतनं उल्लेख आहे, किंवा हं. सोनारांनी घडवलेले वेगळे-वेगळे दागिने, त्यांचा ते मी उल्लेख आहे. दागिन्यांकडे येणारच होते. आपल्याला हं. भरपूर संस्कृती आहे दागिन्यांची. अगदी नथ, अगदी पायापासून अगदी नथ किंवा अगदी केसात घालायच्या अनेक दागिन्यांपर्यंत. तर दागिन्यांपर्यंत. त्याबद्दल काय? त्यामध्ये कर्णभूषणांचा तर उल्लेख आहे, आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोती आणि हं, मौलिक रत्न हं, अशी वापरल्याचा उल्लेख आहे. हं, माळांचा उल्लेख आहे वेगवेगळ्या, हं. की एकसर किंवा असे जे आपण म्हणतो अशा पद्धतीचे. बरं. त्यानंतर
कमरेला बांधायचे कंबरपट्ट्यांचा उल्लेख आहे. हम्म. पायात घालायच्या तोरड्या किंवा तोडे तोडे. त्याचा उल्लेख आहे. हम्म. हातातल्या कंकणांचा उल्लेख आहे सोन्याच्या आणि हम्म. काचेच्याही. बर. त्यामुळे काचेच्या कंकणाचा उल्लेख खूप छान आहे हम्म. की म्हणजे प्रियकरांनी माझा हात धरला हम्म. आणि तो असा काही धरला की माझी वांगडी पिचली असा तो उल्लेख आहे. बर. पण म्हणजे या सगळ्या कथांमधनं किंवा या सगळ्या या प्रेम गोष्टींमधनं हम्म. आपल्याला हे संदर्भ असे वेचायला लागतात. हम्म. पण ते सगळे सापडतात की किती हम्म. प्रकारची भूषणं. त्या व्यतिरिक्त फुलं माळणे किंवा हम्म. फुलांचे हार घालणे, हम्म. पीस डोक्यात खोणे, हम्म. यासारख्या सगळ्या गोष्टी म्हणजे अलंकाराच्या शृंगारिक ज्या ज्या गोष्टी आहेत हम्म. त्या सगळ्या आहेत. आळता लावणं हम्म. याचा उल्लेख आहे. हम्म. अधर राग म्हणजे हम्म. हम्म. आपण आपल्या भाषेमध्ये ज्याला लिपस्टिक म्हणतो हम्म. तर हम्म. ती लावण्याचा उल्लेख आहे. बरं, म्हणजे त्या काळात सुद्धा काही ना काही ह्या सगळ्या बायका प्रसाधन. करत होत्या प्रसाधनांच्या मध्ये. आता त्याचे फॉर्म बदलले, म्हणजे आता कॉस्मेटिक्स आलं, पण तेव्हा जे उपलब्ध होतं. होतं त्यामध्ये म्हणजे अलंकरण आणि सुशोभन हम्म. त्याच्याच बरोबर प्रसाधन हम्म. ही आदिम प्रवृत्ती आहे आणि त्यामुळे ती वेगवेगळ्या फॉर्म मध्ये केलेली आपल्याला सुगंधाचं प्रेम किती आहे बर. की त्या सुगंध आपल्याकडे तो राहावा हम्म. त्यासाठी काय काय गोष्टी केल्या आहेत किंवा कसल्या कसल्या प्रकारचे सुगंध वापरले बरं, म्हणजे आता आपण परफ्यूम आणि बॉडी स्प्रे वापरतो, पण वापरतो. त्या काळात सुद्धा त्याची जाणीव होती. आणि फुलं असतील किंवा वेगवेगळे धूप त्या काळात असतील. या तर- सगळ्याचा उल्लेख आहे. हम्म. आणि रंग आणि कपडे याच्यामध्ये पण कपडे डाय करणं एका विशिष्ट रंगाने बर. आणि ते तसे वापरणं बर. याचा उल्लेख आहे. कशा पद्धतीचे कपडे तर कमरेला बांधायचं वस्त्र हम्म. आणि त्याबरोबर उत्तरीय हम्म. वेगळ्या हम्म. याचाही उल्लेख आहे. हम्म. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे सिल्कच्या कपड्याचा उल्लेख आहे बर. की लाल साडी ती नववधू नेसली आहे त्याचा उल्लेख आहे. त्यामुळे असे खूप वेगवेगळे विखुरलेले उल्लेख आपल्याला सापडतात. हम्म. शिवलेला कपडा आपण हम्म. ज्याला म्हणतो म्हणजे हम्म. साडी हा न शिवलेला हम्म. पण आपण जी चोळी कंचुकी. वापरतो हम्म. तर त्याचा उल्लेख आहे. उप्पर म्हणून ज्याच्या बाह्या हम्म. ह्या कोपरापर्यंत आहे हम्म. अशा एका चोळीचा उल्लेख आहे बर. की अशी शिवलेली चोळी म्हणजे आहे ही फॅशनची संस्कृती तेव्हापासूनची तेव्हापासून आहे. म्हणजे पुन्हा ती जुनी फॅशन नव्याने आली आहे असं आपण खरंय, म्हणू खरंय, शकतो. खरंय. खूप छान. सोनार आणि त्याचे दागदागिने आणि त्याचं दिव्य या बाबतीमध्ये आपण बोलतो आहोत. पण असे काही स्पेसिफिक वैशिष्ट्यपूर्ण दागिने आणि त्याचा होणारा काही परिणाम असे काही संदर्भ त्याच्यामध्ये आहेत का? हो आहे ना. एक फार सुंदर गाणं आहे त्यामध्ये ती नायिका असा उल्लेख करते की नायक तिची मनधरणी करायला आला आणि त्याला वाटलं की तिला दुःख झालंय. त्याची शंका आहे की तिला दुःख झालं आणि त्याला ती शंका का आली. बर. तर तिनं कानामध्ये इंद्रनील मण्यांचे लोलक घातले. त्या इंद्रनील मण्यातनं परिवर्तित होऊन किरण तिच्या गालावर पडतायत. त्यामुळे तिच्या गालावर असं निळसर काहीतरी दिसतंय आणि नायकाला असं वाटलं की तिच्या डोळ्यातलं निळं काळं काजळ जे आहे त्यामध्ये मिश्रित काजळ निळं काळं, काजळ निळं म्हणजे पुन्हा तिथे पण गंमत बघ की प्रसाधनातलाही एक बारकावा येतो आणि ते काळं निळं काजळ मिश्रित असं ते अश्रू तिच्या गालावर आले आणि मग ही दुःखी असेल या कल्पनेनं तो तिची मनधरणी करतो. म्हणजे नुसती कल्पना सुद्धा पत्नी नाराज होण्याची किती त्याला भयंकर वाटते तो तिचे मनधरणी करायचा प्रयत्न करतोय असा तो उल्लेख आहे. त्यामुळे त्याच्यात आपल्याला इंद्रनील मण्याचे लोलक असणारे कानातले आणि हे रंगीत काजळ या दोन्ही गोष्टींचे संदर्भ आपल्याला आढळतात. ही सगळी जी संस्कृती आहे की नात्यांची आहे, पती पत्नीची आहे, सासू सुनेची आहे, या सगळ्याकडे एक आनंदानं आणि हसत खेळण्यात बघून ते जगणं एन्जॉय करणं किंवा सहज जगणं अशी संस्कृती ह्याच्यातून दिसते आहे. आणि गंमत बघशील तर जरी ती विरहिणी आहे ना तरी ती काही पती तिकडे परदेशी गेल्यानंतर ती रडत बसली नाहीये किंवा ती तिच्या माहेरी वगैरे गेल्याचे उल्लेख नाहीये. ती तिच्या सासरच्या लोकांमध्ये त्यांना धरून आणि तिथे तिच्या मैत्रिणींबरोबर मजा करते. म्हणजे तिला भरपूर मैत्रिणी आहेत. खूप चांगला संदेश आहे. मैत्रिणी हा
इतका हम्म. महत्वाचा घटक आहे याच्यात, की प्रत्येक एकाडेक गाहेमध्ये हम्म. त्या नायिकेची सखी, हम्म. सखीला गुपित सांगणं, सखीनं सल्ला देणं. हम्म. त्यामुळे मैत्रिणीची भूमिका म्हणजे इतकी स्ट्रॉंग आहे आत्ताच्या यामध्ये. काळामध्ये मित्रत्व जपणं हे तितकं व्हॉट्सअप नव्हे तर नाही, आपल्याला शेअर करण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी हे खूप मित्र परिवार गरजेचं असणं आहे. आणि त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा करता येणं. हा, एका ठिकाणी तर फार सुंदर उल्लेख आहे, की मैत्री इतकी गाढ आहे त्या दोघी दोघी मैत्रिणींची. हा, जणींची, हा. की शेजारी शेजारी राहताय हम्म. आणि एकीचा पती परदेशी गेलाय. हम्म. तर मग पती परदेशी गेल्यामुळे ती एकटी आहे घरी, तर ती काही सण करणार नाहीये. हम्म. मग ही जी शेजारीण आहे, हिने पण सण न करण्याचं ठरवलं. बर. आणि मग तिचा नवरा विचारतोय, की "अगं काय सणावाराचे दिवस आहेत, आज काहीच कसं नाही केलंस तू?" बर. तर ती म्हणे, की "नाही, माझी सखी दुःखी आहे ना, त्यामुळे मी नाही त्यामुळे मी." आनंदात राहू म्हणजे शकत. किती मन जाणणं आणि किती सहानुभूती ज्याला आपण म्हणतो, हम्म. तसं या मैत्रिणींच्या नात्यामध्ये दिसतंय. हम्म. आणि फार सुंदर नाती याच्यामध्ये मांडली आहेत. वेगवेगळी नाती जी आहेत ना, हम्म. या नातेसंबंधांमधल्या पण काही बारकावे फार छान आहेत बरं का. हम्म. हम्म. दीर भावजाईच्या नात्याविषयी एक फार छान आपल्याला धागा या गोष्टींमध्ये सापडतो. एक संदर्भ असा आहे, की बहुधा ती भावजाई जी आहे, तिचं माहेर कुठेतरी नगर वगैरे बाजूला असावं बरं म्हणजे का. गावांचे सुद्धा हां, उल्लेख आहेत. कारण तिने गावाचा उल्लेख नाही केला, तिने नदीचा उल्लेख केलाय. बर. आणि ती म्हणते, आमच्या गावाकडे हम्म. ही नदी अशी वळणे घेत घेत, वळसे घेत घेत जी जाते ना, ते तिकडे एकदा बघायला तुम्ही या भाऊजी, असं ती म्हणते बर. दीराला तिच्या. बर. त्यामुळे माहेरचा उल्लेख आहे, पण तशी नदीची रचना ही नगर जिल्ह्यामध्ये आहे, की जिचं नाव, जी नदी मुळा आहे. बर. मुळा नदी तिकडे अशा पद्धतीने वळणं घेत वाहते, जाते. वळणं घेते. आणि त्यामुळे अभ्यासकांनी यातल्या भौगोलिक संदर्भांवर इतका सखोल अभ्यास केलाय, की हे कुठलं असणार. आणखीन एक दीर भाऊजाईच्या नात्याचा फार छान संबंध आहे. ओसरीवरती भिंतीवर एक चित्र काढलेलं आहे आणि त्या चित्रात राम, लक्ष्मण आणि सीता असे आहेत. आणि या भाऊजाईला जेव्हा जाणवतं, की दीर तिच्याशी फार जास्त फ्रेंडली वागतोय, आपल्या भाषेत फ्रेंडली, जास्त जवळीक साधतोय, तेव्हा ती त्याला सूचना देते, की भाऊजी, तुमचं आणि माझं नातं हे या दोघांचं म्हणजे लक्ष्मण आणि सीतेचं जसं आहे ना, तसं असायला हवं बरं. म्हणजे ते जे काही नात्यांमधले ताणतणाव म्हण किंवा धागेदोरे म्हण, याचे तिचा हजरजबाबीपणा पण दिसतो, की बाबा पटकन त्याच्या आहारी न जाता पटकन त्याला हुशारीनं थांबवणे, तो विषय हाही खूप एक सकारात्मकच संदेश याच्यामध्ये आहे. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या ज्या गाहा आहेत त्याच्यामधून असाच एक संदेश आहे. तुम्ही नदीचा उल्लेख केला, वृक्ष, नदी, पशु पक्षी असे काय संदर्भ आहे? भरपूर संदर्भ, ती पण एक संस्कृती आहे. हो हो. पशुपक्ष्यांचे संदर्भ तर चिकार आहेत, मोराचा संदर्भ आहे, मोरपिसाचा संदर्भ आहे. आणि विशेष एक जाणवणारा संदर्भ असा, की आता आपण या प्रदेशात हत्ती कुठे बघत नाही. महाराष्ट्रामध्ये आपल्याला हत्ती फारसे दिसत नाही, पण तेव्हा हत्तींचा संदर्भ खूप आहे. आणि काही नद्यांच्या काठावर, गोदावरी नदीच्या काठावर, किंवा आता जिला आपण नर्मदा नदी म्हणतो, नर्मदेचा काही भागच महाराष्ट्रात आहे, तर त्या नर्मदा नदीच्या काठावर असणारी निबिड अरण्य, वेळूची बनं, आणि त्या वेळूच्या बनामध्ये आनंदासाठी, शांततेसाठी जाऊन थांबलेले लोक, असा तिथे उल्लेख आहे. त्यामुळे अतिशय घनदाट अरण्य, तिथे असणारे हत्ती, गेंड्याचा उल्लेख आहे, रानडुकराचा उल्लेख आहे. या व्यतिरिक्त मांजराचा उल्लेख एका ठिकाणी फार छान आहे. पण ही सगळी संपत्ती जी आहे आपली नैसर्गिक, ती जपण्यासाठी, टिकण्यासाठी काय अशा काही गाहा किंवा असं काही आहे का? खरं सांगायचं ना, तर ती जपणं हा विचार आपण आता करतोय, बरोबर. तेव्हा ती होतीच. त्यामुळे तिचा वेगवेगळ्या मार्गांनी उपभोग घेणे आणि ती वाढवणं हा आयुष्याचा किंवा दिनक्रमाचा भागच होता. त्यामुळे असे त्याचे संदर्भ खरं म्हणजे ती परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आपल्या मनुष्याच्या सगळ्या हालचालींमुळे. यातली एक आणखीन महत्वाची गोष्ट मला जाणवते, की स्त्रियांची भूमिका, स्त्रियांचं स्थान आणि त्यांना असणारे अधिकार. तर स्मृती काळामध्ये स्त्रियांवर खूप सारी बंधनं लादली गेली असं दिसतं, की स्त्रीला अमुक करता येऊ नये, स्त्रीने तमुक करू नये, तिला हा अधिकार नाही. पण इथे मात्र एक फार छान संदर्भ आहे. मोहाच्या झाडाची फुलं, ती मोहाची फुलं गोळा करायला ती नायिका घराबाहेर पडायची
आणि ते तिचं निमित्त होतं घराबाहेर पडण्याचं. हम्म. आणि मग मोहाचा सीझन जसा संपला हम्म. तशी ती फुलं कमी व्हायला लागली. बर. तर अगदी सीझन संपता संपता शेवटी कसं झालं हम्म. की ती त्या झाडाखाली फुलं वेचायला गेली खरी, हम्म. पण इतकी तुरळक फुलं होती हम्म. की तेव्हाच तिला कळलं की आता आपल्याला घराबाहेर पडण्याचं निमित्त कमी होणार आहे, हम्म. कारण ही फुलं काही आता आपल्याला मिळणार नाही. हम्म. आणि तिचं ते दुःखाने फुलं गोळा करणं हम्म. ते कसं आहे, हम्म. तर त्याचं एका गायेमध्ये वर्णन आलंय हम्म. की जणू काही एखादी स्त्री तिच्या प्रिय व्यक्तीच्या हम्म. अस्थी गोळा करतीये, हम्म. असं ती फुलं गोळा करतीये. बर. म्हणजे स्त्रीनं अस्थी गोळा करणं, हम्म. तिला तो अधिकार असणं, जे याच्यामध्ये परिवर्तनवादी थोडा कुठंही विचार त्याच्यामध्ये. परिवर्तन म्हणण्यापेक्षा रादर तोच होता. हम्म. नंतरच्या काळात झालेला बदल असा की ते न करणं असं बंधन आलं. त्यामुळे ओके. पूर्वी ते करण्याचा अधिकार होताच, बरोबर. असा कुठेतरी दिसतो विचार. अनेक संदर्भ याच्यामध्ये दिसतात आपल्याला, पण एक देवदेवतांच्या बाबतीमध्ये, कारण संस्कृती नेहमीच देवदेवतांशी जोडलेली आहे, व्रतवैकल्यांशी जोडलेली आहे, पण या देवदेवतांकडून एक चांगल्या गोष्टी सुद्धा आपल्याला घेता येऊ शकतात. अशा काही गोष्टी आहेत का? देवदेवतांचे उल्लेख म्हटलं तर फार रंजक आणि अतिशय महत्वाचा हा कालखंड होता. कारण वैदिक संस्कृती ही हळूहळू लोप पावत चालली होती किंवा तिचं महत्व कमी होत होतं आणि पौराणिक संस्कृती उदयाला येत होती. त्यामुळे पौराणिक देवतांचा उदय होणं आणि वैदिक संस्कृतीतल्या देवतांचे उल्लेख कमी होणं, हा जो ट्रान्झिशन ज्याला म्हणतो ना, तो हा काळ असल्यामुळे आपोआपच इंद्र ही देवता, अग्नी ही देवता, ह्या सगळ्या वैदिक देवता आहेत. बरोबर. त्यामुळे त्यांचं महत्व आणि त्यांचा संदर्भ कमी होऊन गणपती, लक्ष्मी या देवतांचे उल्लेख येतात की ज्या पूर्णपणे पौराणिक काळामध्ये ज्यांची वाढ झाली किंवा ज्यांचं महत्व वाढलं, अशा त्या देवता आहेत. गणपती ही अनार्यांच्या काळामध्ये, म्हणजे वैदिक संस्कृतीच्या आधीच्या काळामध्ये ही अशी देवता होती की जी गावाबाहेर असायची आणि गावात शिरणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींचं ती तिथेच निर्दालन करायची. त्यामुळे गणपतीचं देऊळ हे गावाबाहेर असायचं किंवा शेंदूर लावलेला गणपती हा एखाद्या झाडाखाली वेशीपाशी असायचा. तर त्याचा एक उल्लेख इथे सापडतो आणि त्याला गणवई असं म्हटलंय. गणवई. तर असं ते गणवईचं स्थान असा त्याचा उल्लेख आहे. अज्जा घर म्हणजे अशा ठिकाणी की जिथे देऊळ ज्याला आपण म्हणता येईल, तर देऊळ निर्माण करणं किंवा देऊळ असणं, तिथे मूर्ती प्रतिष्ठापित करणं, या सगळ्याचा कुठेतरी सुरुवात असण्याचा हा काळ होता. त्यामुळे संस्कृतीच्या परिवर्तना किंवा बदलामधला एक महत्वाचा टप्पा आपल्याला याच्यात प्रतिबिंबित झालेला दिसतो. शंकर पार्वती सुद्धा आपल्या व्रतांमध्ये महत्वाचं आहे, तर काय त्याच्या शंकर पार्वतीच्या फार रंजक आणि वेगळ्या वेगळ्या छान छान गोष्टी आहेत. त्यातला अगदी सुरुवातीलाच आलेला नमनाचा श्लोक आहे की शंकराला नमन करून या ग्रंथाची सुरुवात केली. तर ते नमनाचा श्लोक इतका सुंदर आहे. शंकर भगवान अर्घ्य देत आहेत सूर्याला, हातामध्ये त्यांनी पाणी घेतलंय आणि ते अर्घ्य देत आहेत आणि त्यावेळी त्यांच्या मागे पार्वती उभी आहे. तर पार्वती थोडीशी नाराज झालीये शंकरांवर आणि अजून त्यांनी अर्घ्य दिलं नाहीये आणि ते तिच्याशी बोलत नाहीयेत म्हणून ती रागावलीये. तिचा चेहरा रागाने लाल झालाय. ती मागे उभी असल्या कारणानं तिच्या लालच झालेल्या त्या चेहऱ्याचं प्रतिबिंब शंकरांच्या हातातल्या पाण्यात पडतंय आणि जणू काही ते लाल रंगाचं कमळच अर्घ्य देतायत, अर्घ्यामध्ये देतायत असं वाटतंय. तिचं नाराज होण्याचं अर्घ्य ते देतायत आणि तिचं ते चेहऱ्याचं प्रतिबिंब, ते कमळ. पण म्हणजे इतक्या तरल कल्पना प्रत्येक गायेमध्ये अशा आल्या आहेत. एक आणखीन फार सुंदर कल्पना आहे. एक तरुणी स्वयंपाक करते आणि चूल पेटवली आहे तिने आणि ती चूल प्रज्वलित व्हावी आणि धूर नाहीसा व्हावा म्हणून ती फुंकर घालते, म्हणजे फुंकणीने ती फुंकतीये. तर ती फुंकतीये तसं तो धूर जवळ येतोय तिच्या आणि अग्नी पण जवळ येतोय, कारण त्या दोघांनी ती इतकी सुंदर आहे की तिच्या चेहऱ्याजवळ जायचा मोह होतोय, धुरालाही आणि अग्नीलाही. असं ते कल्पना केलीये. म्हणजे धुरालाच तिच्या जवळ जायचं आहे आणि अग्नीलाही जायचं. आपण लांब जायच्या ऐवजी ते तिच्या जवळ यायचंय त्यांना.
तर इतक्या तरल आणि छोट्या छोट्या कल्पना प्रतिभावान सहज, कल्पना सगळ्या आहेत. अतिशय सुंदर कल्पना. म्हणजे ह्यातल्या कित्येक कल्पना नंतर आपल्याला वेगवेगळ्या गाण्यांमध्ये हम्म, किंवा वेगवेगळ्या साहित्य प्रकारात दिसतात. हम्म. या ग्रंथाचं अजून एक वैशिष्ट्य असं की हा मूळ ग्रंथ जरी प्राकृत भाषेत असला, हम्म. प्राकृत भाषेच्या वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळे प्रकार ज्याला म्हणता येईल असे होते. जसं महाराष्ट्री प्राकृत, हम्म. गवळी प्राकृत किंवा अन्य प्रकारच्या प्राकृत. हम्म. तर त्यातला महाराष्ट्री प्राकृतातला हा ग्रंथ की ज्यातनं पुढे मराठी निर्माण झाली, मराठी ही भाषा निर्माण झाली. पण यातल्या कल्पना इतक्या सुंदर, इतक्या तरल की अनेक संस्कृत अलंकार शास्त्रज्ञांनी किंवा वाङ्मयाविषयीच्या ग्रंथामध्ये, काव्यशास्त्रामध्ये यातल्या कल्पना अनुवादित करून संस्कृत कवींनी वापरल्या. बर. आणि त्यांनी गहा सप्तसई मधली ही कल्पना असं सांगून त्या वापरल्या वेगवेगळ्या वाङ्मयातल्या ग्रंथांमध्ये. त्यामुळे हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य की याचं उलटी रचना झाली. संस्कृत रचनेचा इतर भाषेमध्ये, प्राकृत भाषेत किंवा मराठी सारख्या इतर भाषांमध्ये, आधुनिक भारतीय भाषा ज्याला म्हणतो, त्यामध्ये अनुवाद होणं हे खूप साधं आहे. पण हे उलट झालेलं दिसतं इथे की त्यावरनं त्याची छाया रचली गेली. आयुर्वेद, आरोग्य या अनुषंगानं काही आहेत का? कारण आयुर्वेदाला खूप महत्व आहे. पूर्वीच्या काळी आपण बघितलं तर दुखणं खुपणं अगदी घरातच बरं व्हायचं. काही औषधांचे उल्लेख आहेत, प्रसंगी काढ्याचे उल्लेख आहेत की काही काढा द्यावा. पण परत असं आहे की इथे या ग्रंथाचा उद्देश हा काहीतरी वेगळं सांगण्याचा आहे किंवा काव्यात्मक काहीतरी सांगण्याचा आहे. त्यामुळे त्याचं डिटेल मिळत नाही. फक्त याचा काळ बघता, ज्या काळामध्ये सुश्रुत संहिता किंवा चरक संहिता यांची बांधणी झाली, त्या काळातलाच हा ग्रंथ असल्यामुळे कित्येक वेळा चरक आणि सुश्रुतामध्ये जरी लिखित स्वरूपात या गोष्टी तेव्हा आल्या असल्या तरी समाजामध्ये त्या वापरामध्ये आधीच होत्या. बरोबर. तसं कदाचित असेल की तो आयुर्मनाचा एक भागच होता, जगण्या वागण्याचा एक भागच होता. आपण अनेक संदर्भ बघितले आतापर्यंत, पण आजच्या परिस्थितीमध्ये संस्कृती या विषयावर चर्चा करताना या ग्रंथातील नेमकं काय घ्यायचं संस्कृती म्हणून? कारण खूप गोष्टींवरती याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? काय घ्यायचं आहेत ना? मला असं वाटतं की यात काही अशा युवक युवतींसाठीच्या संमेलनांचा उल्लेख आहे की जो वैदिक साहित्यामध्ये सुद्धा आपल्याला आढळतो. आणि हळूहळू वेगवेगळी आक्रमणं किंवा बदलता सामाजिक जो काही समाजाच्या बदलाचा जो काही एक टप्पा आहे किंवा त्याचे बदल पाहतो आपण, यामध्ये धार्मिक नसणारे पण युवक युवतींसाठीची संमेलनं असा प्रकार आपल्याकडे आता कुठेच नसतो. आणि वसंतोत्सवाचे उल्लेख याच्यात आहेत की कुठंतरी त्या वयातल्या लोकांची ती गरज आहे की समान वयाच्या आणि अशा लोकांमध्ये मिळून मिसळून मजा करणं. तर अशा पद्धतीच्या काही गोष्टी म्हणजे आता उदाहरणार्थ आपण नव्याने साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्हॅलेंटाईन्स डे ला आपण विरोध करतो. खूप जण करतात की तो साजरा केला जाऊ नये. पण प्रेम वाटणं आणि प्रेम व्यक्त करणं ही जर नैसर्गिकपणे येणारी मानवी भावना आहे तर ते व्यक्त करायची सोय आपल्या या सगळ्या उत्सवांमध्ये होती. मग ती जर आपण परकीय स्वीकारणार नसलो तर आपले उत्सव रिवाईव्ह करूया. वसंतोत्सव की जिथे युवक युवती येतील, गाणं बजावणं होईल, ते एकमेकांशी मोकळेपणाने बोलतील, असा काहीतरी सुरू करू शकतो. यातल्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या आपण नक्कीच पुढे नेऊ शकतो. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की समाज जीवनाला बरोबर घेऊन जाणारी आपली संस्कृती आहे. त्या अनुषंगानं, त्या काळातील अनुषंगानं ते समाजातले घटक बरोबर घेऊन जायला हवं की त्याच्यामधली नकारात्मकता बाजूला काढून टाकून एक चांगली गोष्ट, एक सकारात्मकता घेऊन जाणारे सगळे संदर्भ ह्याच्यामध्ये दिसत आहेत. मग ती कोणाची म्हणजे भांडणाचा कुठेही याच्यामध्ये उल्लेख नाहीये. नाही. कारण त्याचा उद्देशच असा आहे की मनातल्या साध्या साध्या भावना व्यक्त करणं. त्यामुळे शेतकऱ्याचं आयुष्य किंवा शेतकऱ्याच्या आयुष्यातल्या गोष्टी, त्याच्या घरच्यांवर होणारे परिणाम याचे उल्लेख आहेत. संस्कृती ही एक आनंदोत्सव आहे. अगदी बरोबर. ती सगळ्या घटकांना बरोबर घेऊन जाणारी आहे. मग ते नाते कुणाचेही असो, आई वडील असो, प्रेमिका असो, व्यवसायाशी संबंधित नाती असो, या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी संस्कृती आहे. आणि याचा विचार आता या पुढच्या काळात करण्याची गरज आहे. सामाजिक संदर्भ बदलले, संस्कृती नेहमी प्रवाही असते, अर्थातच त्यामध्ये सुद्धा बदल होणार आहे.
पण आपल्या जुन्या गोष्टी बदलून निसर्गाला ढाचा त्याचा डळमळून न देता पुढे जायला हवं. असाच हा गाहा सप्तशतीचा संदर्भ आपल्याला दिसतोय. आपण सर्वजण याचा नक्कीच विचार कराल. सगळ्यांसमोर ही परिस्थिती आपण पर्ण दिवाळी अंकाच्या निमित्तानं ठेवलेली आहे. प्रज्ञाताई, खूप छान आपण या ठिकाणी संवाद साधला आपण म्हणूयात. याची उकल केली या विषयाच्या अनुषंगाने, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. पर्ण डिजिटल म्हणजेच दृकश्राव्य दिवाळी अंक 2023 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पर्ण दिवाळी अंकामधून आजपर्यंत अनेक विषय आपण मांडलेले आहेत. यावर्षीचा विषय सुद्धा तितकाच वेगळा आहे, संस्कृती. आपण नेहमीच म्हणतो की ही आपली संस्कृती आहे किंवा तमुक आपली संस्कृती नाही. येणाऱ्या नवीन पिढीला संस्कृती म्हणजे काय याची माहिती व्हावी, यासाठी या विषयाचा वेध घेण्याचं आम्ही ठरवलं. या विषयाच्या अनुषंगानं त्यातल्या अभ्यासू मान्यवरांशी, विचारवंतांशी आम्ही संपर्क साधला, त्यांच्याशी संवाद साधला आणि या विषयाचा अभ्यास केला. आता या सर्व मंडळींचा अभ्यास, त्यांचे अनुभव या अनुषंगानं संस्कृतीची व्याख्या केलेली दिसते. आता यामध्ये नवीन पिढीनं काय घ्यायचं, तर वास्तवाचं भान आणि भविष्याचा वेध घेत ही संस्कृती विस्तारायला हवी. आणि म्हणूनच पर्णच्या डिजिटल दिवाळी अंकामधून, पर्णच्या साईटमधून या संस्कृतीचा अभ्यास आम्ही तुमच्या सर्वांसमोर मांडलेला आहे. त्याचा सर्वजण लाभ घेतीलच अशी आशा आहे. ज्यांनी ज्यांनी पर्णसाठी मुलाखती दिल्या ते सर्व मान्यवर, पर्णचे टीम, जाहिरातदार, हितचिंतक या सर्वांनाच दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.